नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 8 यामधील 160च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. ओम गणपतये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा. पुढती देहांची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र अटे. पाठी तैसाची मंग पहाटे, भरो लांगे शारदियेची या प्रवेशी. आभ्रजिरती आकाशी, मंग ग्रीष्माती जैशी. निघती पुढती तैशे ब्रह्मदिनांची ये आदी. हे भूतसृष्टींची मांदी, मिळे जव सहस्रावधी. निमित्य पुरे पाठी रात्रीचा अवसारू होय, आणि विश्व अव्यक्त लया जाये. तोही योग सहस्त्र मोटका पाहे, आणि तैसाची रचे. हे सांगावया काय उत्पत्ती, जे जगाची प्रळयो आणि संभूती. ये ब्रह्मभुवनाची या होती, अहोरात्रा माझी. कैसे थोरवीचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजांचा साटोपा. परी पुनरावृत्ताची या मापा, श्री गजाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा, मांडूत असे पाठी रात्रीचा समोपाये. आणि अपैसाची साठावे, म्हणये जेथीचे तेथ स्वभावे. सामयासी ये जैसे वृक्षपन बीजासी आले, की मेघ हे गगन जाहले. तैसे अनेकत्व जेथे सामावले, ते साम्य म्हणिपे. तेथे समविषम न दिसे काही, म्हणोनी भूते हे भाष्य नाही. जिवे दूधची जाहलिया दही, नामरूप जाय. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे सांगतात. पुढे दिवसांचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो, व पुन्हा पहाटे तैसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या रात्री जसे ढग नाहीसे होतात, व नंतर ग्रीष्म ऋतूंच्या शेवटी पुन्हा उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसांच्या आरंभी हे प्राणिमात्रांचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळांचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते, विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही 1000 चौकड्यांची रात्र उजडली की पूर्वीप्रमाणेच जग उत्पन्न होऊ लागते. हे सांगण्याचे कारण काय, तर ब्रह्मलोकांच्या एक दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात.
ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा. तो सृष्टीरूपी बीजांची साठवण आहे. तरी पण तो पुनरावृत्तीच्या मापाचे टोक झाला. अर्जुना, एरवी हा त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावाचा दिवस उगवल्या बाहेर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ झाली की त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व जेथून उत्पन्न झाला त्या साम्याला येतो असे म्हणतात. जसे झाड बीज रूपाला येते अथवा ढग आकाश रूप होते, त्याप्रमाणे या अनेकत्वांचा जेथे समावेश होतो त्याला साम्य म्हणतात. त्या समस्थितीत समविषमता दिसत नाही, म्हणून भूते असे शब्द तेथे नाहीत. जसे दुधाचे दही झाले असता दुधांचे नावरूप जाते, तेवी आकार लोपा सरसी जगाचे जगपन भ्रंशे, परी जेथे जाहले ते तैसे तैसेची असे. तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा येळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सुचित एरवी दोनी नाही. जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढती ते घनाकारू हरपे ज्या वेळी अलंकार होती. हे दोन्ही जैशी होणे एकी साक्षी भूत सुवर्णी, तैसी व्यक्ता व्यक्तांची कडसणी वस्तूंच्या ठाई. ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत, या दोन्ही भावा अतीत अनादि सिद्ध. जे हे विश्वची होनी असे, परी विश्वपन नासे लेनी न नासे. अक्षरे पुसलिया ना पुसे अर्थ जैसा, पाहे पातरंग तरी होत जात. परी तेथ उदकते अखंड असत, तेवी भूता भावी न नाशत. अविनाश जे ना तरी आटतिया अलंकारी, नाटते कनक असे जया परी. तेवी मरतिया जीवांकारी अमर जे आहे. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मन बुद्धी ना सापडे म्हणोनिया. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात, आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपण नाहीसा होतो, पण जेथून जग झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते, म्हणून त्याला अव्यक्त म्हणतात. आणि आकाराला आले की त्याला व्यक्त असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त हे सापेक्ष आहेत, स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. अलंकार आटल्यावर त्याला लगड म्हणतात. पुढे त्याच लगडीचे निरनिराळे अलंकार होतात. त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार व लगड या दोन्ही स्थितींना एकच आधारभूत सोने असते. त्याप्रमाणे आकार आणि निराकार यांचा विचार चैतन्याचे ठिकाण आहे. ते चैतन्य साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे अथवा क्षणभंगूर असणारे असेही म्हणता येणार नाही. ते या दोन्ही भावापलीकडील नित्यसिद्ध असे आहे. जो परमात्मा हे विश्वरूप बसूनही विश्वाचा आकार नाहीसा झाला तरी नष्ट होत नाही. जशी पाटीवरची अक्षरे पुसली तरी त्यातील बोध नष्ट होत नाही. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात व नाहीशा होतात, पण त्याचे आधार असलेले पाणी मात्र सर्वकाळ असते. तसे या नाशिवंत प्राणीमात्रांचे आधारभूत असलेले चैतन्य अविनाशीच असते.
अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, तसे मृत्यजीवांचा आकारात जे अमर आहे, ज्याला कौतुकाने अव्यक्त म्हटले तरी त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मनबुद्धी अगोचर आहे म्हणून. आणि अकारा आलिया जयांचे निराकारना न वंचे आकार लोपेना विसंचे नित्यतागा. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 8 यामधील 180 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.